हे तू करतोय असं समजू नकोस. ते जे होतंय ते होणार आहे म्हणून समज. जर तू केलं आणि त्याचा जर तू त्याचं त्या कर्तव्याचं जर तू फळ घेतलंस, ते जर मी केलंय म्हणून म्हणालास, तर ते कर्तव्य तुझं कधीही होणार नाही आणि त्याच्यामुळे तुला मानसिक समाधान कधी मिळणार नाही. आणि मला असं वाटतं की आज ज्ञानयोगी आश्रमाच्या या कार्यक्रमानिमित्त आयोजकांना मी परत हेच सांगू इच्छितो की आपला हा जो ब्रँड आहे, आप्पाजींचा जो ब्रँड आहे, तो हा वेगळा ब्रँड आहे. जर थोडं उदाहरण सांगायचं तर तुम्ही आता समारंभ बघत होता, आता सत्कार बघत होता, पण तुमच्या मागं ओम नम शिवाय चालू होतं. तुमचं मन त्या ओम नम शिवायला जास्त कनेक्टेड होतं ना की त्या सत्कार समारंभाला जास्त कनेक्टेड होतं. हा आपला आप्पाजींच्या भक्तांमध्ये आणि बाकीच्या भक्तांमध्ये फरक आहे. आणि आप्पाजींचा ब्रँड जो आपण म्हणतो तो या दृष्टीने आणि या प्रकारे मला वाटते आपण पुढे नेला पाहिजे. व्यासपीठावरील सर्व स्वामीजी हे माझे गुरुबंधू आहेत. ते स्वामीजी पण आहेत पण माझे गुरुबंधू पण आहेत, कारण गुरुजींचा आशीर्वाद मलाही मिळालेला आहे. तर मला ह्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगावं असं वाटतं की आपण आपला ब्रँड जपला पाहिजे. आपण आपल्या कार्यक्रमांमध्ये योगासनं, आपल्या कार्यक्रमामध्ये प्रवचन, आपल्या कार्यक्रमांमध्ये अध्यात्माची जी अनुभूती आहे ती जर आपण जास्त प्रमाणात आणि जास्त चांगल्या प्रकारे करू शकलो तर आपल्याला कुठल्याही सत्कार समारंभाची गरज राहणार नाही, असं या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून मला वाटतं. मला माहित नाही हे तुम्ही कसा घ्याल, पण माझं एक स्वतःचं मत म्हणून मी हे इथं समोर व्यक्त करतोय. कारण जर आपण जास्तीत जास्त आप्पाजींना जे अपेक्षित आहे ते जर केलं तर मग आपल्याला बाकीच्यांची अपेक्षा करायची काही गरज लागेल असं मला वाटत नाही. आणि आप्पाजींनी जे इथं ठरवलंय की इथं एखादा चांगला आश्रम होणार आहे आणि इथं चांगली गोष्ट होणार आहे, तर ते कुणी बदलू शकत नाही. आज नाही होईल, 10 वर्षांनी होईल, 20 वर्षांनी होईल, पण त्यांनी ते ठरवलंय, त्यांनी त्यांच्या मनात आणलंय, ही गोष्ट नक्कीच या ठिकाणी होईल. आणि त्याच्यासाठी आपल्यासारखे बरेचसे लोक, आपल्यासारखे गुरुबंधू या कार्यक्रमामध्ये सहभाग देतील हेही मला नक्की वाटतंय. आप्पाजींची ही परंपरा जर आपल्याला पुढे ठेवायला असेल तर आपण त्यांच्या कार्याने आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर पुढे गेलो तरच आप्पाजींची परंपरा आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. नाहीतर आपण आप्पाजींची परंपरा पुढे घेऊ शकत नाही. कारण आप्पाजींचा ऐकणारा जो वर्ग आहे, आप्पाजींना कनेक्ट होणारा जो वर्ग आहे, तो अध्यात्मामध्ये बुडालेला आहे. ज्याला स्वतःला विसरायचं आहे आणि ज्याला स्वतःला पुढे आणायचं आहे, तो वर्ग आप्पाजींच्या बरोबर राहू शकत नाही. म्हणून आप्पाजींना स्वतःला विसरणाऱ्या वर्गाशी कनेक्ट व्हायचं असेल तर आपले सगळे कार्यक्रम त्या प्रमाणात आणि त्यासारखे झाले तर आपल्याला सगळ्या आश्रमांना आणि सगळ्या इथल्या जो आपलं काम जे चालू आहे त्याला चांगलं एक चालना मिळेल असं मला वाटते. परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांना इथं मला बोलवल्याबद्दल तुमच्या सर्वांचं ज्ञानयोगी आश्रमाचं मी आभार मानतो. माझ्या हातून जी काही सेवा आप्पाजींची असेल ती करणं मी रास समजतो आणि ती मी नक्की करेन. शेवटी आपण एवढंच म्हणायला पाहिजे की धर्मो रक्षती रक्षः, धर्मो रक्षती धर्मः. त्याच्यामुळं धर्माचं रक्षण केलं तरच आपलं रक्षण होणं शक्य आहे. म्हणून आपण सगळे मिळून आप्पाजींबरोबर या धर्माचं रक्षण करण्याचा प्रयत्न करू.